येव बाई पोरी आलीस. हा मोठ्या दिवसानं आलीस व बाप्पा. जवाई बापू कायला बॅग फेकल्याची. कायला बॅग फेकल्या म्हणजे पोरी बारीची मस्त इज्जत आहे ना, माझी काही इज्जत नावाची वस्तूच नसे ह्या घरात. तुम्ही उगच जास्त काय बोला नको. मी काही जास्त काय म्हणून नाही राहिलो म्हणून तुम्ही ते ह्या करते का? तुम्हाला काय म्हणला का ते ना? वारलीच्या वारला झगडा करून राहिल्या. अरे कायचा झगडा ना कायचा ह्या. माझी सासूरवाडीत काय इज्जत नाही राहील तर मी काल येते येईन. बहीण मला नाही होत. सासूरवाडीत येऊन सणारी काही इज्जत नावाची वस्तू नसे. लोका बिराजला असा मार मारतो दारे तुझ्यावर. तुम्ही उगच राहा जरा. अरे वारलाच्या वारला गोष्ट नको खपाला. मी काय गोष्ट खपालत नाही हो. देईन कचळून लमडीची. उठल्या खाटाला धरून आली इकडं. उठू तरी नाही दिलं चांगल्या पद्धतीने. तोंड नाही धुतलो मी ना काही नाही धुतलो. चला चला केलं. सप्पा बैताळ उभ्या माणूस आहे बापा. कसा म्हणून झगडाच करायला राहते तुम्ही. पहा जवाई बापू. माझी पोरगी काय म्हणून नाही राहिली म्हणून तुम्ही उगाच्या उगाच तिच्यावर रागावून राहिल्या. मी सांगून देतो. अरे नको सांगा ना मला. किती इज्जतीच्या माणसं आता तुम्ही. वारल्याच्या वारला झगडा पेटवत्या. काय गरज आहे? तुमची पोरगी किती काम धंदा करते. मार सांगत होत्या लग्नाच्या पहिला एवढा काम करते तेवढा काम करते. उगेच माझ्या पोरीला काय म्हणा नको. मी सांगून देतो. आम्ही सांगलो तर ते बरोबर काम धंदा करत असेल. तुम्हीच वारलाच बर्थडे त्या तिला. मी कायचा आंब्याचा बर्थडे देतो तिला. एक धडाचा काम नाही केलं धंदा नाही केलं ना. पसरली होती ती हरामखोरीन. उठून सुटून 8 रोजा माहेराला येते. म्हणजे काय आमच्या घरी खावायला भेटते का नाही भेट? बहीण मायच्या तर कशा म्हणून नाही का ह्याच करतात. मी काय ह्या नाही करून राहिलो. माझी पोरगी राहील माझ्या घरी. तुम्ही जावा एकटाच. लमडीचं आलो तर पाय धुवायला पाणी सुद्धा नाही दिला ना. माझी पोरगी राहिली ती म्हणतात. गडभर पाणी द्यावाला माग हे माणसा. म्हणजे तुम्हाला गडभर पाणी भेटलाच नाही कधी. येता येवाला येते ढिंगाणा मांडल्या ना. तुम्हाला गडभर पाणी पाहिजे बाबा. पाहिजे नाही तर का तर माझी म्हणजे मान मर्यादा इज्जत नावाची वस्तू काही राहिली नाही ह्या घरामध्ये. एवढे पापी माणसं आहेत, सत्यानाशी माणसं आहेत. डबल मी येवत नाही ह्या घरात. येवाचं येवा नाही तर घरी धुवायला जावा. आमच्या घरी येऊन तोंड नको वाजवा. नको वाजवा म्हणजे तुमच्या पोरीला का फुकट पसू. ते शेतात नाहीये वावरात नाहीये. तुम्हाला असा आयताच आणून देऊ येते बनवायला देऊ तिला. मस्त खावायला पाहिजे तिला. बहीण ना मायची. फुकट खाय आहेत फुकट खाय सगळं. आपल्या गणीला काही देत नाही ना. फुकट खाते ते येऊन. का फुकट खाल्लं तुमच्या घरचा? पोरीच्या घरी येऊन तर गडभर पान नाही पेऊ आणि फुकट खाल्लं म्हणते आम्हाला. हा माणूस का जनावर हो गे? जवाई बापू असाल तर असाल. मग माझा डोक्सा खराब झाला का नाही? तुमच्या बारेमाच डोक्सा खराब होते. सगळे आपल्या पोरीची इज्जत करा ना. बहीण ना माचा तर जेती नाही का झगडाच करावा लावते. जसा काही उपकार केला असतील माझ्यावर पोरगी देऊन. असा करतून तसा करतून एवढा काम करते आमची पोरगी. एवढी शिकली आहे. लंबीचील काही समजू नको उमजू नको. तुम्हाला रावाचा असेल तर रावा नाही तर धुवायला जावा म्हणलो ना मी. येत नाही. कायले टोंड वाजवते उगाच? हो उगाच टोंड वाजवतो मी. तुम्हाला नाही का जा बरं टाक्यावर जाणं पाय धुवून या. आपल्या डोक्यावर नाही का बर्फाचा तुकडा मांडा या फ्रीज मधला काढून आणि थंडा करा आपला डोक्सा. म्हणजे मी टाक्यावर पाय धुवायला जाऊ म्हणजे माझी काही इज्जतच नसे. बाल्टीत पाणी नाही आणताय पाय धुवायला. म्हणजे आता बाल्टीत पाणी पाहिजे नाही का? आजपर्यंत तर असं नळावर पाय धुवा ना. मी जास्त ह्याच नको म्हणा. मी नाही का कणसवून द्यावा तुमच्या पोरीचा. इथे येऊन ढिंगाणा मांडवा लावल्या मला. मी खतरनाक माणूस आहे मोठा. अरे खतरनाक असाल आपल्या घरचं कोणाला सांगत्या? आपल्या घरचं ना तुपल्या घरचं. येते कायचं आपला घर आहे ना तुपला घर आहे. हा सासूरवाडी आहे. माझी इज्जत का नावाची वस्तूच नसे येते. म्हणजे मी माणूस म्हणजे ह्यात झालं बया येते येऊन. सकाळी सकाळी धरून येते ते तुमची पोरगी मला येते. म्हणजे मला काही ह्या नावाची वस्तूच नसे. इज्जत नावाची कपडं लत्त नाही घालू दिलं धडाचं. येते सासूसोबत येऊन झगडा करावा लागते बिना फालतू ना. एक धडाची पोरगी नाही ना काही नाही ह्या केल्या. तिला शिकवल्या नाही लहानपणापासून. पोळ्या नाही बनवतात. पोळ्या बनवायला गेली तो बनवते. आडव्या ना तिडव्या का बनवते तर काजनं. गोल गोल पोळी नाही बनवताय तर ते बनवते ना. काही बाई बनवते ना. खावायला भेटते ना तुम्हाला. उपाशी तर नाही मिळाल्या ना तुम्ही. उपाशी नाही मिळून म्हणजे काही खाऊ ना. मी जनावर आहो ना. माणसं नव्ह. बहीण मायची आईच्या घरी येणे म्हणजे पापच आहे. मी चाललो कोटी लंबडीचे. जेव्हा तेव्हा माझ्या संग झगडाच करते. पाये पोरी तू जाऊच नको 8 रोज. काय येतेच. मी नाही जावं. तो माणूस तसा येल पाडे निसता झगडा करते माझ्या संग. कितने तेजस्वी लोग हैं हमारे पास. कितने शानदार विचार रखते हैं जी. और कुछ लोग मनोरंजन भी करवाते हैं.